नमस्कार मंडळी, आज बनवूया झुणका आणि पिवळ्याची भाकरी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एका कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, लसण आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। कांद्यात मीठ टाकल्यावर कांदा लवकर भाजतो। नंतर त्यात लाल तिखट, हळद, जिरेपूड, शेंगदाण्याचं कूट आणि 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मस्त त्याला हलवून घ्यायचं, मोकळं बेसन होईपर्यंत परतून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे आपलं बेसन। आता बेसन सोबत खाण्यासाठी आपल्याला पिवळ्याची भाकरी बनवायची आहे। पिवळ्याची भाकरी ही शुगर कंट्रोल करण्यात खूप मदत करते। त्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा तरी आपण पिवळ्याची भाकरी खाल्ली पाहिजे। पिवळ्याच्या भाकरीसोबत ताक असेल तर जुंधळ्याच्या भाकरीची आठवणसुद्धा येत नाही। एवढंच की आपल्याला पिवळ्याची भाकरी कुरकुरीत भाजून घेतली पाहिजे। दोन्हीही बाजूंनी भाकरी थोडी कडक झाली की त्याची चव आणखीनच चांगली लागते। तर अशा प्रकारे तयार आहे आपली पिवळ्याची भाकरी। मग एका ताटामध्ये पिवळ्याची भाकरी घेऊन त्यासोबत झुणका, पातीचा कांदा, मिरची, शेंगदाण्याची चटणी, लिंबू आणि थंडगार ताक। कसा वाटला मंडळी आजचा झुणका भाकरीचा बेत? आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।